खेळताना पाहिलंय. पहिला बॉल अखूट टप्प्याचा. आ रा 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 खतरनाक षटकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. पहली गेंद थोड़ी सी कमजोर ढीली डाली थी और ढीली गेंद को सही नसीहत देते हुए वहां पर प्रीतम बारी. या ठिकाणी कोणगाव पोलीस स्टेशनचे डीबी इंचार्ज सबकाळे साहेबांचे इकडे आगमन झालंय आणि मधुकरजी गोडसे साहेब यांचं इकडे आगमन झालंय. आम्ही दोन्ही साहेबांचं हार्दिक स्वागत करू. मॅच ऑन आहे सर. षटकार मारलाय. अखूट टप्प्याचा बॉल टाकला. चुकीला माफी नाहीये. चुकी कुणाकडून होत्या त्या चुकीला माफी नाहीये. 17 बॉल 49. मॅच काही संपलेली नाहीये. क्रिकेटचा हा थरार कायम आहे. सेमी फायनलला जाणारी चौथी टीम कोणती असणार? डाकटी डानू असणार की दिवे असणार हे अजूनही बाकी आहे. करण एका बाजूला, प्रीतम एका बाजूला. प्रीतमकडे देखील मोठी स्ट्रेंथ आहे. बॉलला लांब लांब मारण्याची क्षमता आहे. समोर फिरकीपटू करण. याही वेळेला फिरवलाय. लांबून खेचला आणि पाठवला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर 6. ये प्रीतम बारी का पलटवार है और लगातार शॉर्ट पिच गेंदबाजी करते हुए ये वो करण पाटिल नजर नहीं आ रहे जो पहले 2 मैचेस में हमें देखने को मिल रहे थे. ये कहीं ना कहीं डीपी लग रहे हैं, ओजी नहीं. आता थोडासा जो प्रेक्षकांचा आवाज होता ना तो थोडासा शांत केला एवढं मात्र नक्की. परंतु तो पुन्हा येईल आणि पुन्हा येईल या वाक्यात सुद्धा दम आहे. कमाल के 2. करण 16 बॉल मध्ये 43. लक्ष सेमीफायनलचं. ग्रामीण धमाका बिग बॅचच्या सेमीफायनल मध्ये जाण्यासाठीची लढत. वरुण पाटील साहेबांचं हे आयोजन 70-70 स्पोर्ट्स कोणगाव ग्रामस्थ सगळ्यांनी या स्पर्धेला हिट केलाय. प्रीतम 6 बॉल मध्ये 14 वर. टाळ्यांचा गजर होतो. दोन्ही बाजूला टाळ्या वाजतायत. गावकरी ते मात्र मैदानात आहेत. तेही खुश आहेत. जे टीव्हीवर मॅच पाहतायत घरी बसून ते सुद्धा त्यांच्याही काळजाचे ठोके शुभमजी धगधग होत असतील. कारण क्रिकेटचा खेळ धगधग करायला लावतो आणि मजा देखील येते. हा क्रिकेटचा खेळ खेळतो किंवा पाहतो त्यावेळेला. 16 बॉल मध्ये 43 ची आवश्यकता अजूनही आहे. युट्यूबला सुद्धा मोठी गर्दी या मॅच साठी 70-70 स्पोर्ट्सला. हा बॉल पुढून फिरवला परंतु रिझल्ट तोच. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा तिसरा मारलाय. लाईफ इज एन्जॉय 4-1 मध्ये 5 मित्रांना घेऊन जाऊ शकतात हे प्रीतम बारी. आता सांगतात या ठिकाणी प्रीतम आली रे आली, माझी बारी आली. यस प्रीतम बारी ही इज गोइंग विद ग्रेट गन्स. ये ज्यादा खराब गेंद नहीं थी लेकिन ये बहुत ही उम्दा स्ट्रोक. स्पिन होने दिया गेंद को और बैकफुट पर जाकर जोरदार तमाचा दिया है गेंद पर. लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से हवाई फायर 3 इन अ रो. मागील दोन्ही बॉल त्यांनी अखूट टप्प्याचे असले कारणाने मागे जाऊन मारले होते. त्यामुळे हे मागे जाऊन खेळण्यासाठी तयार देखील होते. आणि एक में 3 छक्के जड़ चुके हैं. नेक टू नेक फाइट है अब यहां से. 15 गेंदों में चाहिए 37 रन धाकटी डहाणू टीम को. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. कधी वेळ बदलेल याचा नेम नाही याच क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला चांगला बॉल टाकला. थोडासा वेगात टाकला, पुढे टाकला आणि त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर देखील आलाय. कारण त्यांनी प्रीतमला नॉन स्ट्राईकला पाठवलाय. काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. कधी इकडे तर कधी तिकडे. अजयजी जी हाँ, मैच कभी यहाँ तो कभी वहां, कभी इस गली तो कभी उस गली. आखिरकार जाएगा कहा, यह देखने वाली बात है. 14 गेंदें बची है. 36 रनों की आवश्यकता. प्रीतम बारी अब नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए हैं. अक्रॉस द लाइन बड़ा हिट जड़ने का प्रयास किया था और इस दफा काफी बेहतर लेन पर डाली हुई गेंद थी. लाइन को भी वैरी किया था वहां पर गेंदबाज करण पाटिल ने. बड़ा ओवर अभी तक रहा. ये बैटिंग पावर प्ले चल रहा है और बैटिंग पावर प्ले में जिस तरह की बैटिंग होनी चाहिए उस तरह की बैटिंग अभी तक की है प्रीतम ने. लेकिन अब बारी है निखिल की. 14 बॉल मध्ये 36 ची अजूनही आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. आजची रात्र क्रिकेटवाली, उद्याची सुद्धा. परंतु उद्या कोण येणार, कोणती टीम मैदानात खेळणार, कोणती टीम घरी बसून मॅच पाहणार. जो जिंकेल तो इकडे येऊन खेळेल. त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांचं लक्ष राहिलंय. जो जिंकणार नाही घरून मॅच पाहिल मनामध्ये खंत राहील, अरे यार चांगलं खेळलो असतो तर उद्या तिकडे खेळलो असतो. पाहूया काय होणार आहे. 14 मध्ये 36. करणकडे क्षमता आहे. भिवंडीचं युवा टॅलेंट आहे हे सुद्धा. निखिल यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. चुकीचा बॉल टाकला. माझ्या मते प्रेक्षकांनी कॅच पकडले की काय, पकडले असेल तर या शूज न्यायला. सिक्सर आलाय.
यही यही क्रिकेट है चंदू सर। पहले 2 मैचेस में परसों कितनी तारीफ हो रही थी गेंदबाज करण पाटिल की, हैरान परेशान कर दिया था उन्होंने बल्लेबाजों को, लेकिन आज उनके ऊपर आक्रमण हो रहा है। 4 छक्के लग चुके हैं इस ओवर में, 25 रन आ चुके हैं। लाजवाब बैटिंग, तेज डालने का प्रयास था, थोड़ी शॉट रही और जल्दी बैकफुट पर चले गए निखिल और शानदार पुल शॉट, 6 रन। वा 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 वा, मॅच मध्ये रंगत आल्याशिवाय मजा नाहीये. प्रयत्न त्यांनी 2 केले परंतु 66 पर टोटल पहुंच चुका है. एक मॅच अजून संपली नाही. टाळ्या वाजून दिवेवाले सुद्धा प्रोत्साहन देत आहेत आणि डाकटी डानूवाले सुद्धा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. मित्र हो, या खेळाचं नाव क्रिकेट आहे. इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. तब्बल 5 षटकार या ओव्हर मध्ये आलेले आहेत. हे क्रिकेट आहे, क्रिकेट आहे, क्रिकेट आहे. प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहावं लागतंय आणि तेच झालं नाही, त्याच्यामुळे नाराज तर झालेले आहेत. परंतु मॅच नाही संपली आहे, अजूनही मॅच येऊ शकते. 18 बॉल मध्ये 55 पाहिजे होते, या ओव्हर मध्ये